वुमन्स डे आहे. वुमन्स डेच्या सगळ्यांना खूप व्ह्यू आहेत असे आणि मागून असा बॅकला पण डिझाईन आहे. तर सुंदर असा हा ब्लाऊज आहे, कशावरही चालतो. ધન્યવાદ કે તમારે લીધે આ જોઈને બાપાનું તેજ પણ વધી જાય છે. એ આપણે દેખીએ હેપી બર્થડે ડિયર, હેપી બર્થડે ટુ યુ. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. वुमन्स डे आहे. वुमन्स डेच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. आज एकाच दिवशी 3 व्हिडिओ होतील असं वाटतंय मला. तर आता माझी सगळी तयारी झाली. मी निघाले आश्रमात. खूप महिने झाले आश्रमात जायचंच झालं नाही काही कारणामुळे. मध्ये भूमिपूजन होतं, हे होतं, बरेचसे कार्यक्रम झाले पण मला जमलंच नाही. तर आज जलाराम बापूची जयंती आहे. त्यानिमित्ताने कार्यक्रम असतो तिथं, प्रसादासाठी सगळेजण जमतात. खूप छान कार्यक्रम असतो, तिथं जायचं आहे. यू अल्लेडो ओळखीन रूम दगड. तर आवडते सगळं. तर असा लुक आहे. पैठणीचा ब्लाऊज आहे आणि ही कॉटनची साडी खूप जुनी आहे पण खूप छान दिसते. तर तुम्हाला बॅक कॅमेराने जमतं का बघते दाखवायला. ही साडी आठवते लग्नातले काय पण बोलायचं. हैदराबादवरून सरांनी आणलेली ह्या साडीला आय थिंक बरोबर 25 वर्ष झाले आणि इतकी सुंदर दिसते ही साडी. ह्याच्यावरचे ब्लाऊज बरेचसे चेंज झालेले लग्नाच्या नंतर 5 वर्षानंतर. तर वुमन्स डेचं विश करा. हां थांबा, ह्यांना बोलवलं मी कारण माझं शूट घ्यायचं आहे म्हणून. काय झालं? अरे गरम होतं ते पटकन. हां थांबा. ही अशी साडी आहे माझ्या शिलाईच्याच रूममध्ये. ते असं पदर आहे, ह्याच्यावरचा ब्लाऊज पण आहे पण तो मला काय आता होतो की होत नाही माहिती नाही. पण असंही मॅचिंग केलं आहे, खूप छान दिसतंय. स्लीव आहे तसे आणि मागून असा बॅकला पण डिझाईन आहे. तर सुंदर असा हा ब्लाऊज आहे, कशावरही चालतो. साडी बघा काय लुक आहे. 25 वर्ष झालं तरी साडीचं काही असं हे नाही झालेलं आहे. तर आत्ता जाणार आहे, नैना पण येणार आहे. आम्ही दोघी जाऊन येणार आहे. आधी सगळे जायचं ठरलं होतं पण काही कारणामुळे मी नैनात जाणार आहे. तिथलं जेवढं जमेल तेवढं बघते मी शूट घ्यायचं, कारण आज मला नाही वाटत तिथं कोणीही निवांत असेल. कारण एकतर अभिषेक असतं, त्यानंतर सगळं पूजा असते, त्याच्यानंतर आरती, मग प्रसाद असतो. पण तरीही प्रयत्न करणार आहे. चालेल चला. मी आणि नैना आश्रमात गेलो, त्यानंतर लगेच मंदिरात गेलो, सगळ्यांना भेटलो आणि अभिषेक चालू होतं. किती उशीर झाला तर जितके येतात, मी जेवढ्या वर्षापासून मी जाते पूजेसाठी तेव्हापासून पाहते, सगळ्यांना अभिषेक म्हणजे करण्यासाठी सांगतातच आणि सगळ्यांकडून अभिषेक होतं. ते कुठंतरी एक समाधान मिळतं. खूप महिन्यानंतर मी गेले होते. आपणाला थोडंसं असं वाटतं आहे की वय झालं आहे, हे आपणाला लक्षात ठेवतील की नाही, विसरतील असं. पण एक ना एक जण, सगळेजण मला समोरून विचारत होते, सुरेखा आणि मेन तर शूटिंगवाली बोलतात मला, कुठं होतीस तू, का आली नाहीस. म्हणजे इतक्या प्रेमाने, इतक्या आपुलकीने त्याने विचारपूस केली. त्यांचं जे प्रेम मिळतं ना, त्याचं मूळ कुठंच मला मिळणार नाही आहे. इतक्या आपुलकीने, इतक्या प्रेमाने चौकशी करतात सगळेजण आणि खूप छान असं बोलतात ना, भरभरून असं चहूबाजूने तिथं मला पॉझिटिव्ह वाटतं. तर खूप छान मंदिराचं दरवर्षी जसं करतात तसं सजावट केली होती. तर ह्यावेळेस कपडे माझ्याकडून शिवण्यात आले नाही आहेत कारण मॅडमला वाटलं मी खूप बिझी आहे, त्यामुळे त्यांनी मला सांगितलंच नाही. पण मी बोलले त्यांना की ही खंत राहिली मला, पण पुढल्या वेळेस तुम्ही कंपल्सरी मला सांगा. અને આજે ખાસ કરીને ધન્યવાદ કે તમારે લીધે આ તો ઉત્સવ આપણાને થાય છે. એકલાનું કામ નથી.
બધા અહીંયા દાતાઓ પણ છે. મોહનભાઈ મુખ્ય દાતા છે. આજે એમના દીકરાનો હેતનો આજે જન્મદિવસ છે. આશ્રમમાં કેક કાપીશું આપણે. દીપકભાઈ કારિયા છે, દીપુ છે, પ્રવીણભાઈ, અલ્પેશ શાહ જૈન છે, અને તમે બધા જેને મને હમણાં કોન્ટ્રીબ્યુશન આપ્યું, બધા તમે છો એટલે આ કામ થાય છે. બાપાના આશીર્વાદ છે. મારે કંઈ કહેવાની જરૂર નથી. પણ આ વસ્તુ આ જ્યારે પ્રસંગ આવે છે ને ત્યારે એમને ઉત્સાહ થાય છે. તો તમને બધા જોઈને બાપાનું તેજ પણ વધી જાય છે. એ આપણે દેખીએ દિવસે દિવસે બાપાનું તેજ વધે છે. માતાજી એટલે તમને બધાને ફરીથી દિલથી એકદમ આશીર્વાદ અને ધન્યવાદ. અને 27 તારીખે રામનવમી છે. અમે બધા મા બાપને લઈને 21 તારીખે મથુરા વૃંદાવન જઈએ અને 24મી આવશું અને 27મી રામનવમી છે. તો મારી ઈચ્છા છે કે તે દિવસે પણ બધા જ આવો, કારણ 27 માર્ચ અમારા લગ્નને 50 પૂરા થઈ ગયા. વેરી ગુડ. તમે બધા થોડી જવાબદારી લઈ લેજો. થેન્ક યુ. જેવો કે આજે મહારાજને મોટી આરતી કરવી છે, પણ જેને જવું હોય થાળ અહીંયા આવી જાય, પ્રેમથી ત્યાં જમીને જજો. તમે વગર નહીં જતા. પાપાને આપી દેજો, પછી વાંધો નહીં. બધા આપણે પાપા जय तुलाराम बापानी जय मीराबाई मात की जय ओम गदम पापम गदम दुर्गम गदम दारिद्र्यम जय संत श्री जलाराम बापानी जय मीराबाई मात की जय उमापति महादेव की जय राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की जय बोलो संतोषी मात की जय पवन पुत्र हनुमान की जय ओम सुभद्रता दुर्गावता वाकालिनी कंठे कंठे मान मुक्ता फाराती जय देव जय मंगल मूर्ति ओम श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान कामना पूर्ति जय देव रत्नावती धारा सुरगौरी कुमारा चंदनाची ओटी भूमेश्वरा वीरे हरि तुम शोभा तुम्हारा भूषण के लोको ने शरणि कावलिया जय देव जय मंगल मूर्ति ओम मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान कामना पूर्ति जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरल कुंड वक्र कुंड त्रिनयना दास नामकार पाए चलना संतोषी भावामी निर्माणी रक्षावे सुर वंदना जय देव जय मंगल मूर्ति ओम मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान कामना पूर्ति जय देव माई राधा लोकांचं येणं चालूच होतं दर्शन घेण्यासाठी. उशीर झालं तरी सगळे येतात. घेतलं घेतलं शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. હવે પૂર પ્રેમ. birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Dev, happy birthday to you, may God bless you, may God bless you, happy birthday dear Dev, happy birthday to you. बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear President, happy birthday to you. दोन्ही हाताने हॅपी बर्थडे. और
સૌને જય જલારામ. આજે જલારામ જયંતિ એટલે 11મો પાટોત્સવ આપણો. તો અમારા માટે તો આપણા બધાના માટે શુભની ઘડી છે, પણ છતાં અમારા માટે તો વધારે અતિ શુભની ઘડી છે કે સાથે અમારા દીકરાનો જન્મદિવસ છે. તો આ નિમિત્તે 11મા પાટોત્સવના નિમિત્તે આપણે સૌ ભેગા થયા છીએ. તો અમારે તો બહુ મોટા ભાગ્ય છે કે આપ લોકોના દર્શન થઈ ગયા. તો આપણે સાથે મળી અને જે આવ્યા છે એ તો જવાના છે, પણ છતાંય જે જલારામ બાપાની રાહે આપણે ચાલશું તો ચોક્કસ આપણે પાછું આ 84માં નહીં પડવું પડે અને આપણો મોક્ષ થઈ જવાનો. તો આપણે સૌને બસ જલારામ બાપાના જે એને આપણે રાહ બતાવી છે એના પર આપણે ચાલવાનું છે અને સૌના આશીર્વાદ લેવાના છે. અસ્તુ. જય જલારામ. आनंद आश्रम म्हणजे आनंदच आनंद आहे तिथे. आणि तुम्हाला दिसत असेल जेवणं चालू होते, त्यातच वाढदिवस साजरा केला. किती महत्त्वाचे कार्यक्रम, काही पूजा, काही असू दे, पण आजी आजोबांचं जेवणं, नाश्ता, खाणं, औषधं हे सगळं वेळेवरती होतं. आपण घरामध्ये मागे पुढे करू, पण तिथं होत नाही. आश्रम हा फक्त नावाला नाव आहे तिथं, पण बिलकुल तिथं कुठलीही बंधनं नाही आहेत, कुठलीही असे काय बोलतात की भीती नाही, काय नाही. सगळे आनंदाने इतके छान राहतात. कोणाच्याही चेहऱ्यावरती तुम्हाला असा हे काय बोलतात परकेपणा ते बिलकुल जाणवत नाही. इतकं आनंदाने सगळे मिळून मिसळून राहतात. भात ह्यांना भात विचारूनच आजी आजोबांचे जेवणं झाले, त्यानंतर आम्ही सुद्धा प्रसाद घेतलो. स्वयंपाक खूप अप्रतिम होता आणि बिना कांदा लसूण जैन गुजराती असतं तसं, आणि खूप छान होतं. त्या मनीषाताई काही प्रोग्राम असलं तर आवर्जून आमंत्रण करतात. त्यांना वेळ नसतं बिलकुल. ॲक्च्युली ह्या वयामध्ये त्या ज्या आहे काही करतात ना, त्याच्यापुढे आपण तिळितकं पण काही करत नाही असं वाटतं. पण त्यांच्या कार्यक्रमात, त्यांच्या आश्रमात मला आणि नयनाला, बाकीच्यांना जे सामावून घेतात ते आमचं भाग्य आहे की आम्ही फुल ना फळाची पाकळी काहीतरी तिथं करू शकतो. खरंच काहीही करत नाही आम्ही बघायला गेलं तर, पण ते जे करतात ना ते आम्ही तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. सगळ्यांकडून इतकं भरभरून निस्वार्थी प्रेम, आपलेपणा मिळतो ना, त्यात एक वेगळं समाधान मिळतं. तर तुम्हाला कधीही कुठलीही गोष्ट करायची असेल तर नक्की मी इथं जो कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही भेट देऊ शकता. तुम्हाला कुठलीही मदत करायचं असेल तर नक्की मदत करू शकता. ह्याच्यात जे आशीर्वाद मिळतील ना ते अनमोल आहेत तुमच्यासाठी आणि आपल्यासाठी. आजचा व्हिडिओ मी इथं संपते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.